शहाजीबाबू पाटलांच्या कार्यालयावरती धाड टाकली आणि त्यानंतर आता शिंदे सेना आणि भाजपमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। भाजप विरोधात केलेल्या वक्तव्यामुळेच कारवाई झाली असा आरोप शिंदे सेनेच्या आमदारांनी केलाय। तर सत्ताधारी किंवा विरोधक बघून कारवाई होत नाही असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। एकंदरीतच आता पुन्हा एकदा जो शिंदे सेना आणि भाजपमधील वाद सुरू आहे तो पुन्हा एकदा उफाळला आहे, कारण की शहाजीबाबू पाटील यांच्या कार्यालयावरती अशा पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्याचं खापर शिंदे सेनेच्या नेत्यांकडून जे आहे ते भाजपवरती फोडण्यात येत आहे। याच्यात भाजपकडून सुद्धा सावध भूमिका घेण्यात आलेली आहे। भाजपने सांगितलंय की सत्ताधारी आहे किंवा मित्रपक्ष आहे हे सगळं पाहून काही कारवाई केली जात नसते। शहाजी बापूंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे। याबद्दलचं गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे। निश्चित ते वरिष्ठ पातळीवर बोलले असतील, परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती। तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात। आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना, त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।